या ठिकाणी बघा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची अत्यंत नावाजलेली शाळा निमगाव केतकी या ठिकाणी आलेलो आहोत। असं म्हणतात की गुणवत्ता, शिस्त आणि स्वच्छता यासाठी ही शाळा अत्यंत नावाजलेली शाळा आहे। या शाळेमध्ये जो भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे आणि त्या संदर्भातच इथं विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर.डी. चव्हाण सर, त्याचबरोबर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एम.बी. भाऊ सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री नाझीरकर सर, त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक बांदल सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आताच आलेले आहेत देवकर सर, हे या विद्यालयाचे क्लर्क आहेत। या ठिकाणी अत्यंत गुणवान असे आहेत ते। तर त्या या ठिकाणी बघा सरांना आपण सर ही अत्यंत नावाजलेली शाखा आहे इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची जी अत्यंत नावाजलेली शाखा आहे त्याची जबाबदारी धुरा सर आपण गेल्या 2.5 वर्षापासून सांभाळत आहात। तर ह्या आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्वप्रथम मी नमस्कार करतो सगळ्यांना। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे ज्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन शिकाय, या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे आणि त्या पद्धतीनं संस्थेचं कामकाज, संस्थेचे पदाधिकारी वेळोवेळी ही संस्था ज्या कारणांनी नावारूपाला आली त्यामध्ये सामाजिक बांधिलकीचं एक महत्त्वाचं आहे। गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। या संस्थेनं कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नाव घेतलेलं आहे। यापूर्वी संस्थेला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी या संस्थेला मिळालेला आहे। आणि अशा या संस्थेत काम करत असताना ज्यावेळेस मी या प्रशासनामध्ये आलो, मला गेली 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रमोशन या ठिकाणी दिलं गेलं आणि या पदाची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पुढे एक मोठी शाखा म्हणून श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी यापूर्वीची या शाखेचं नावलौकिक हा सगळं यामुळं मला इथं काम करताना एक विशेष आनंद बी झाला आणि मनातून एक प्रकारची तिची गुणवत्ता कशी आपल्याला राखता येईल यासुद्धा माझ्या पुढं मोठं आव्हान होतं, ते मी सांभाळण्याचा प्रयत्न केला। आज विद्यालयानं सर्व क्षेत्रात आघाडी घेतलेली पुणे जिल्हा परिषद असेल, शिक्षण विभाग असेल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सगळ्यांनाच या संस्थेचा शाखेचा गुणगौरव केलेला आहे आणि याचं सर्व श्रेय जातं माझ्या स्टाफला। त्यामध्ये कार्यालयीन स्टाफ असेल, सेवक वर्ग असेल, त्याबरोबर माझे उपमुख्याध्यापक असतील, नाझीरकर सर असतील, त्याचबरोबर आमच्या व्यवसाय विभागाचे प्रमुख श्री बांदल सर असतील आणि त्याचबरोबर माझी सर्व जी टीम आहे अध्यापक अध्यापिका या सगळ्यांच्याच चांगल्या कामामुळं ही मी साध्य करू शकलो। आज या निमित्ताने मी फक्त सांगेन की उत्तरोत्तर अशीच या संस्थेची या शाखेची भरभराट व्हावी आणि त्याचबरोबर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या स्वातंत्र्यासाठी आपण सतत हे स्वातंत्र्य कायम कसं चिरायू होईल याकडे आपण सगळेजण, त्यासाठी विद्यार्थी असतील, माझे सर्व विशेषतः शिक्षक हे क्षेत्र असं आहे की सगळ्या प्रकारची समाज जागृती करण्याचं एक मोठं माध्यम आहे आणि त्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे। अशा पद्धतीनं मी या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छाही देतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। बरोबरच आहे सर, तुमच्या या महान अशा कार्याला शुभेच्छा। मी अरुज एक्सप्रेस प्रतिनिधी मायादेवी मिसाळ, थँक्यू।